सॉरी दादा, चुकलं माझं, माफ कर मला असं म्हण. हा चुकलं माझं, माफ कर दे. नाही फील नाही आला असा, गिल्ट फील सॉरी फील झाली. देखी केला लवकर यार, टाइमपास नको करू. आधी म्हण टाइमपास नाही माझा. बाई चोर तो चोर, शिरजोर परत वरून वा नाही देत. मग आता सो गाईज आम्ही चेअरची प्राइस काढली. चेअरची प्राइस त्यांनी 7,500 6,000 पासून स्टार्टिंग सांगितली. आणि हे आमच्या IT कंपनीचे गरीब मजदूर निराश होऊन निघालेत आता इथून. त्यांनी आम्हाला व्हिडिओ करून दिला ना, अलाउड नव्हता आतमध्ये. लेवल बघायला काही 12,000ची पाहिजे म्हणून बाहेर पडलाय. छान काहीतरी रिझन सांगतोय आता. गाईज हा बघा, हा आमचा हत्ती. हा आमच्या घरातला सगळ्यात छोटा हत्ती. ह्याला लहानपणी टाकलेलं पण तो परत घेऊन आलाय. हा बघा, हा बावळट माणूस लाईट गेले आणि ड्रायर मारतोय. जा असाच. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असतील. सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग. पारुष्य तोंडाने सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. अजून उठलो नाही, आज सुट्टीचा वार आहे. जाम कंटाळा आला उठायला. रात्री 2 वाजले झोपायला कामामुळे, त्याच्यामुळं खूप कंटाळा आला आत्ता उठायला. म्हणून झोपेतूनच ब्लॉग चालू केला आहे. जस्ट जाग आली म्हणून. स्वतः फ्रेश होतो. आमचे अजून दीदी वगैरे कोणी उठले नाहीत अजून, सगळे झोपेत आहेत. तिकडे झोपले सगळे रात्री 1:30 2 वाजता. आता वाजले सकाळचे 9 नहीं 9:30 पौने 10 झाले आता. और ये देखो गाइस, गैलरी में बैठ के फुल मजे ले रही है. हाँ, चाय पी रही है दोपहर को 12 बजे उठ के. हाँ काय म्हणत होतीस ती? शॉपिंग मला करून देणार तू? तू दे मला 1000 रुपयाची शॉपिंग करून. आजचा दिवस चालेल, मी 1000 रुपयाची देतो, तू मला 2000ची द्यायची. माझी मीच करेन. मग तुझी तू करणं मला कशाला बोलते? तू दे ना, काय होईल? मग तेच म्हणते, तू दिलंस तर काय होईल? मी देतोय 1000. दरवेळी मीच देते शान्या. मग तू पण मी एक दिवस नाही म्हणत आहे, एकच टायमिंगचे 2000 दे. मी तुला एक दिवस 1000 देतो. माझ्याकडून तेवढं घ्यायला पाहिजे. काय दिलंस? लिस्ट आता मला आठवत नाही म्हणून. सो गाईज फायनली आंघोळ वगैरे झाली. जस्ट आत्ताच फ्रेश झालं. माझ्या केसांचा लई मोठा प्रॉब्लेम आहे, त्याला ड्रायरने सरळ करायला लागतात ते एकदम स्ट्रेट उभी, नाहीतर मग ती अशी समुद्राच्या लाटा बनून जातात. तो मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांचा असतो तो. स्वतः थोडासा ड्रायर मारतो आणि मग नाश्ता करू. नाश्ता म्हणजे आपला मिडल क्लास फॅमिलीतला एकदम पोहे. तो पण आज शनिवार आहे म्हणून सुट्टी आहे, सुट्टीचा दिवस आहे म्हणून मिळतोय आज नाश्ता, नाहीतर डेली कधी आम्हाला नाश्ता मिळतच नाही. हा बघा, हा बावळट माणूस लाईट गेले आणि ड्रायर मारतोय. जा असाच. पोपटलाल बनून जा. असे चांगले दिसते ते. हँडसम. काही जसे कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा. चंपू सेम पोपटलाल दिसतोय. लाईट गेली त्याच्यामुळं ड्रायर मारायला भेटत नाही आम्हाला. आता असेच ठेवावे लागणार, नाहीतर वरती उभे राहत नाहीत केस. गाईज हा बघा, हा आमचा हत्ती. हा आमच्या घरातला सगळ्यात छोटा हत्ती. ह्याला लहानपणी टाकलेलं पण तो परत घेऊन आलाय. दीदी आज आपलं पार्सल येणार आहे. चल, मी नाही देणार पैसे. 412 रुपयाचं पार्सल. शॉपिंगला चल म्हणजे तर. मग चल ना, तू पैसे देणार असेल तर मी पेट्रोल कशाला घेऊन जा, माझं मीच जाईल. पेट्रोलचे 200 रुपये मी देतो. 200 रुपये इथे झालं, 200 रुपये लागत नाही. बरं, गाडी चालवणार आहे मी, ड्रायव्हर बनणार आहे. अजून काय तुला खायला महिन्याला 15 किलो पोहे.
ते निदान रोज सकाळी तरी खातात, तुम्ही आठवड्यात एकदाच देतोय. आम्हाला आठवड्यातून एकदाच वेळ मिळतो, तेवढं मिळते ते तरी नशीब समज. नाही तर निलंगारा छान नसतात रोज सारखं. तुला नोबत पोहे थोडेसे सांगतेस ना? नाही मग कॅन्सलच. दीदी शेंगदाणे आधी फ्राय करून काढ म्हणजे ते कुरकुरीत लागते. हा बघा, हा माणूस आता ड्रायर. फायनली 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर लाईट आले आणि आपल्या केसांचा लुक एकदम फटाकन चेंज झालाय. आधी कसला चंपू वाटत होतो, आता बघा एकदम हिरो. चांगला दिसत होता. आता फॅशन आहे तो, आता एकदम परफेक्ट आहे. ते बास. अरे हो ना, सेट ना. सो फायनली आपले केस एकदम सेट झालेले आहेत. टाकाटक लाव की तू लावलंस तर काय होणार आहे, गेलं की हात दुखणार आहेत त्याची. पण ड्रायरचा जास्त पण यूज करायचा नसतो, केस पिकतात लगेच आणि गळतात पण तेवढीच. पण काय करणार आता, वय झाल्यावर थोडं 10-15 वर्षानंतर गळणारच आहे तशी पण. मग का आता फॅशन करून घ्यायची, दिवस गेली की संपला विषय. हा फायनली पोहे आले, आमचा नाश्ता पण आलाय. हे बघा सेम नाश्ता, रोजचं कांदे पोहे. कंटाळा आला राव खाऊन खाऊन. कधी आता गावाला जातोय आणि मम्मीची भाकरी भाजी खातोय सकाळी, सुकट आणि भाकरी असं झालंय आता. लिंबू दे ना. लिंबू संपले ना, लिंबू महाग झाले. मग शेव आहे ना, सुक्क सुक्क लागते सगळं, घास लागायला. पोह्यावर सुकटवणी. गाईस तुम्ही पोह्यावर सुकटवणी खाल्लाय का कधी? सुकटवणी म्हणजे सुकी कोळी मस्त आहे, त्याचा रस्सा असतो सुक्या कोळमीचा. कोकणवाल्यांना माहिती असेल, बाकीच्यांना माहित नसेल. दीदी म्हणते तो सुकटचा रस्सा पोह्यावर टाकून खा. गाईस ज्वेलर्स घेऊन आलाय, ज्वेलरची पिशवी आणि आतमध्ये लॅपटॉप आणलाय. मला वाटलं सोनं घेऊन आलाय माझ्यासाठी खास. मित्रांनो आम्ही आता चाललोय चेअर बघायला, कारण की ऑफिसच्या कामासाठी चेअर लागते. इकडे आपला तेजस भाई आहे, तो पण आता सध्या टीम कोच झालाय. सो आता त्याला चेअर लागणार आहे. त्याचा पेमेंट पण वाढला, त्याचा पेमेंट आता 1 लाख झालाय. त्यामुळे आता त्याला चेअर पाहिजे, ऑफिसवाली चेअर एकदम. ती 4-5 हजारवाली येते ना आराम चेअर, अशी घुमते तशीवाली चेअर पाहिजे त्याला. म्हणून ती चेअर बघायला चाललोय आता आम्ही. अजून तेवढे मोठे नाही झालो. ह्या बाईचंच पेमेंट फक्त 1 लाख आहे, आपण अजून गरीब आहे. सो आम्ही आता चेअर बघायला चाललो. बघूया चेअर कितीला मिळते ती. ते 1 लाख पगार वगैरे काय नाही, ती फक्त मस्करी करत होतो. IT कंपनीवाल्यांचं तसंच आहे, फक्त दिखावा मोठा असतो, अकाउंटला पैसे खूप कमी येतात. ही सत्य रिॲलिटी आहे. सो गाईज आम्ही चेअरची प्राईस काढली. चेअरची प्राईस त्यांनी 7,500 6,000 पासून स्टार्टिंग सांगितली. आणि हे आमच्या IT कंपनीचे गरीब मजदूर निराश होऊन निघालेत आता इथून. त्यांनी आम्हाला व्हिडिओ करून दिला नाही, अलाउड नव्हता आतमध्ये. लेवल बघायला काही 12,000ची पाहिजे म्हणून बाहेर पडला छान. काहीतरी रिझन सांगतोय आता. त्यांची प्राईस जरा हायच होती, कारण की 3,500-4 हजारपर्यंत मिळते चांगली चेअर. सो आम्ही आता बघूया, दुसऱ्या मार्केटला पण जाणार आहे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवू आम्ही. आता IT कंपनीचे गरीब मजदूर आता आम्ही निघतोय. हे पण निघतो त्यांच्या घरी, मी पण आता निघतो घरी. मला अजून दुसरं काम आहे. आमच्या दीदीनं आज जेवण बघा काय दिले ना मला. हे बघा खिचडी भात आणि लोणचं. नेहमीप्रमाणे आज शनिवार असून पण मला खिचडी भातच खायला लागतोय. आता मम्मीची किंमत कळते. 2 दिवसात मला जायचंय मम्मीकडे गावाला, त्यामुळे खिचडी भाताचा व्याप सुटणार आहे 2 दिवसासाठी. हा अख्खी कापून दे, सोलून काढ पण तिला. आता काय काकडी आणि खिचडी भात आणि लोणचं खायला लागते, नो ऑप्शन. तुम्ही घरी आहे म्हणून मजा आहे तुमची. जे कोण बाहेर राहतात आणि त्यांची अवस्था अशी आहे ना, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. सो या मित्रांनो जेवायला काकडी खिचडी भात लोणचं एवढंच आहे आज. डाएट नसून पण डाएट केल्यासारखं फील होतंय आता. सो सगळ्यांनी या जेवायला जेवून घेतो पहिल्यांदा. मला लात मारते गाईस. मला आता
मारेन तिकडे उडवीन. हा उडव दाखव हिंमत तुझी मार मार. हे बघा आता पाया पडते त्याचा काय उपयोग नाही. सो गाइस अब आया है उठ पहाड़ के नीचे. ये देखो काय पाहिजे तुला. सबस्क्रिप्शन दे. सॉरी बोल सॉरी. दादा बोल दादा. 400 रुपयाचं दिलंय तुला. काय दिलंय. शाना ते काय नसते नाही मिळत मग सबस्क्रिप्शन. ते ना हम सॉरी बोल लगेच देतो. हा सॉरी. दादा म्हण. दादा सॉरी दे. काय देऊ. सबस्क्रिप्शन दे. पासवर्ड सांग की काय कसं आहे ते. नाही मिळत. दे ना. पैसे लागतात. मी 129 चा रिचार्ज केला 129 चा आणि ही फुकट मागते स्क्रीन शेअर करून. हुशार वा. मी 400 रुपयाचं तुला हे दिलंय कॅमेरा. काय दिलेस. कॅमेरा काही नाही दिली. 400 रुपयात कॅमेरा कोणी पप्पाने ठेवला का आपल्या. काय काही 400 रुपयात कॅमेरा येतो का. काय पण पकडते. स्टँड कॅमेरा नव्हे सॉरी स्टँड. स्टँड माझ्या पैशाने घेतलं मी 250 हुशार दे ना यार. सॉरी बोल सॉरी दादा म्हण. सॉरी. असं नको नीट म्हण. सॉरी दादा चुकलं माझं माफ कर मला असं म्हण. चुकलं दे. असं नको नीट म्हण. दे ना यार. सॉरी चुकलं दादा माफ कर मला असं म्हण. हो म्हणतो आधी दे तर. आधी म्हण मग देणार. पण याच्यात सॉरी दादा चुकलं माझं माफ कर मला असं म्हण. हा चुकलं माझं माफ कर दे. नाही फील नाही आला असा. गिल्ट फील सॉरी फील झाली पाहिजे. दे म्हटलं नाही म्हटलीस दे की. तुला लवकर या टाइमपास नको करू. आधी म्हण. टाइमपास नाही माझा. बाई चोर तर चोर शिरजोर परत वरून वा. नाही देत मग आता. दे ना यार. आधी म्हण तरी. हा सॉरी. नीट म्हण. सॉरी चुकलं माझं. हा सॉरी चल चुकला. नीट म्हटलीस तरच आता शेवटचा चान्स. सॉरी चुकलं माझं. चुकलं माझं माफ कर. नाही माझ्याकडे मी सबस्क्रिप्शनच नाही घेतलं. पागल आहेस काय रे मूर्ख सगळा. बावळट सली चल. दे ना. नाही घेतलाय शपथ नाही घेतला सबस्क्रिप्शन. तेजसने डाउनलोड केलं मी सबस्क्रिप्शन कशाला घेऊ उगाचच. काय डाउनलोड केलंय. ती वेब सिरीज. सो गाईज आमचा आता रील शूट चालू आहे. आता एक झोप काढून झाली आमची. असं बघू नका मला. ऍक्च्युली रील शूट करतोय आम्ही. रील तुम्हाला किंवा युट्यूबला शॉर्ट पण बघायला भेटेल. सो आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो चलो बाय बाय. जे चॅनलला कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सो चलो बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.